राज्यात समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडणार आहे। तर या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही उपस्थित राहणार आहेत। 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गातील अखेरचा टप्पा 76 किलोमीटर लांबीचा आहे, तर तो आजपासून खुला होतोय। अत्यंत अवघड आणि देखणा असलेला हा टप्पा म्हणजे तंत्रज्ञानाचा एक आविष्कार मानला जातोय। सह्याद्रीचा डोंगर पोखरून केलेले 2 बोगदे आणि अतिविशाल खोल दरीत उभारलेला विशाल पूल हे या टप्प्याचं खास वैशिष्ट्य आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, समृद्धी हायवेचा आता शेवटचा टप्पा उघडतोय जो 76 किलोमीटरचा आहे, काय अधिकचा तपशील? थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे। आपण जर मागच्या बाजूला दृश्यामध्ये बघितला तर समृद्धी महामार्गाचा हा महाकाय टनेल आहे आणि याच टनेलच्या सुरुवातीच्या भागामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते फीत कापली जाईल। त्याचबरोबर कोनशिलेचं अनावरण, समोर दिसणाऱ्या कोनशिलेचं अनावरण जे आहे ते त्या ठिकाणी केलं जाईल आणि त्यानंतर हा उद्घाटन सोहळा संपन्न होईल। अशा प्रकारची सगळी तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। आणि जर आपण बघितलं तर नाशिकसाठी नाही तर पूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यासाठी हा समृद्धी महामार्गाचा कनेक्ट जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा यासाठी मानला जातोय, कारण या भागामधल्या कृषी क्षेत्राला या समृद्धी महामार्गामुळे मोठी चालना मिळणार आहे। नागपूर ते मुंबई हा जो प्रवास आहे, जो साधारणतः 17-18 तासाचा पूर्वी प्रवास होता, तो प्रवास आता केवळ 8 ते 9 तासांवरती येऊन ठेपणार आहे। आणि एक मोठा ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकार यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता आणि म्हणून या ड्रीम प्रोजेक्टच्या उद्घाटनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा मागच्या बाजूला दिसणारा जो टनेल आहे, हा टनेल यामध्ये अत्यंत महत्त्वाचा यासाठी होता की हा टनेल भेदणं हे या सगळ्या प्रशासनाच्या समोर, अधिकाऱ्यांच्या समोर एक मोठं आव्हान, मोठं चॅलेंज होतं। कारण या सह्याद्रीच्या पर्वतरांगा ज्या आहेत त्या कणखर पर्वतरांगा आहे, काळ्या पाषाणातील पर्वतरांगा आहे आणि त्या भेदणं, त्यातून बोगदा तयार करणं हे आव्हान होतं। त्यानंतर हा बोगदा पार केल्यानंतर 2 डोंगरांना जोडण्यासाठी एक 70 अंशाचा कोन तयार होईल, अशा पद्धतीचा मोठा खोल खड्डा, खोल दरी जी आहे ती त्या भागामध्ये होती आणि ती देखील पार करणं हे आव्हानात्मक होतं। त्यावर देखील एक 60 मीटर उंचीचा एक मोठा पूल जो आहे तो तयार करण्यात आला आणि त्यावरती 1200 मीटर लांबीचा तो जो पूल आहे तो देखील आव्हानात्मक होता, तो देखील प्रशासनानं पूर्ण केला। त्यामुळे या समृद्धी महामार्ग जो नागपूरपासून सुरू होतो तो नाशिकपर्यंत येईपर्यंत जितके मोठे चॅलेंजेस नव्हते त्यापेक्षा जास्त चॅलेंज होते। आपल्यासोबत बोर्डीकर मॅडम आहेत, राज्यमंत्री मॅडम। खरं तर खूप आव्हानं प्रशासनाच्या समोर, सरकारसमोर होती। हा टनेल तयार करणं, त्यानंतर पुढे पूल तयार करणं, आज हा पूल पूर्ण होतोय किंवा हा बोगदा पूर्ण होतोय, काय भावना आहे? आनंद होतोय की जी संकल्पना आदरणीय पंतप्रधान मोदीजींची आहे की देशाला विकसित करण्यासाठी प्रत्येक अंगाने देश हा समृद्ध झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये की विदर्भ व मराठवाड्याला मुंबईशी जोडल्यानंतर ह्या भागाचा विकास होईल यासाठी हा समृद्धी महामार्गाची संकल्पना त्यांनी विचारात आणली होती आणि आज ती पूर्णत्वाकडे जाते आणि निश्चितच ह्या समृद्धी महामार्गामुळे विदर्भ व मराठवाड्याच्या शेतकरी आणि उद्योजकांची समृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही, याचा आम्हाला जास्त आनंद होतोय। खरं तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता, तो कमी कालावधीमध्ये पूर्ण करण्याचं एक आव्हान होतं। प्रशासनाची मदत, या सगळ्या कंपन्यांची मदत यामध्ये किती झाली? निश्चितच प्रशासन आणि ज्या कंपन्यांनी हे काम पूर्ण केलेले त्या एकदम इंटरनॅशनल स्टँडर्ड्सच्या आहेत आणि त्याच स्टँडर्डचं आपल्या महाराष्ट्रात नाही तर भारतातला पहिला एवढा मोठा बोगदा आज आपण त्याचं उद्घाटन करतोय, ही अभिमानाची गोष्ट आहे। या माध्यमातून, या विकासाच्या माध्यमातून विरोधकांना एक उत्तर आहे विकासाचं? निश्चितच बघा, जे काही आज आपण 11 वर्ष मोदीजींच्या नेतृत्वामध्ये साजरे करतोय, संकल्प से समृद्धी तक, त्यामुळे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे, केंद्र आणि राज्याचा एकच विचार असल्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक
उभारीसाठी 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी टार्गेट ठेवलेले ते सिद्ध करण्यासाठी, ते लवकरच मिळवण्यासाठी हा मार्ग निश्चितच विदर्भ व मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. धन्यवाद. मेघना बोर्डीकर होत्या आपल्यासोबत. या राज्यमंत्री आहे, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या. ते या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी देखील ह्या प्रकल्पामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यांच्या समृद्धीला चालना यामुळे मिळणार आहे अशा प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे. डबल इंजिनचं सरकार, या आता ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणून ओळखलं जात आहे आणि म्हणून या सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, विशेषतः देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि तो आज पूर्णत्वास जातोय. त्यामुळे निश्चितपणे सरकारच्या नेत्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे या भागातल्या नागरिकांना देखील या समृद्धी महामार्गाचा मोठा फायदा जो आहे तो पुढच्या काळामध्ये मिळणार आहे. निश्चितच लक्ष्मण, धन्यवाद. आपण ग्राउंडवरून सगळी माहिती दिलेली आहे. वळूया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. पण या ठाकरे बंधूंच्या युतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. युतीबाबत मी वक्तव्य करणार नाही. मनसे आणि उबाठा युतीबाबत दोन भावांनी बोललं पाहिजे. युतीबाबत राज उद्धव ठाकरेच चर्चा करतील अशी प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे पक्ष हा मनसे युतीबाबत सकारात्मक आहे तशी प्रतिक्रिया खुद्द उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंनी दिली होती. महाराष्ट्र हितासाठी एकत्र येणाऱ्यांचं स्वागतच करू असं आदित्य ठाकरेंनी नुकतंच म्हटलंय. खरं तर युतीच्या चर्चांवर दोन्ही थोरल्या ठाकरेंनी प्रतिक्रिया देणं अपेक्षित आहे. मात्र ठाकरेंची ज्युनियर पिढी सध्या युतींच्या चर्चावर माध्यमांसमोर बोलतीये. त्यामुळे चर्चेसाठी ठाकरेंची सिनियर पिढी आता कधी पुढाकार घेणार असा सवाल उपस्थित केला जातोय. दोन भाऊ बोलत आहे. मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही आहे. मला काही इश्यू नाही, दोन भाऊ एकत्र येणार. पण मी 2014ला 17ला बघितलं आहे. 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलं आहे, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते. राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केलेला की हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे. आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल. तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही. दरम्यान ठाकरेंची दुसरी पिढी मनसे उबाटा युतीबाबत सकारात्मक असल्याचं दिसतंय. माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही आहे. मला काही इश्यू नाही, दोन भाऊ एकत्र येणार. पण मी 2014ला 17ला बघितलं आहे. 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलं आहे, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते. राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केलेला की हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे. आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल. तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही. आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू. रोज नुसतं आम्ही सकारात्मक आहोत असं बोलून कसं काय होऊ शकते युती, हे मला असं वाटतं जे बोलणारे आहेत त्यांनाच माहीत असेल. आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे हा प्रस्ताव येईल त्या दिवशी ते त्याच्यावर निर्णय घेतील. आता काय झालंय तुम्हाला सांगतो. आता जे झालंय ते हिंदीचा एक शेर आहे, तेच चालू आहे, जे शिवसेना उबाटाकडनं चालू आहे. हे सगळं दुरून डोंगर साजरे आहेत. ह्याच्यामध्ये कुठलीही कुठला प्रस्ताव आम्हाला आलेला नाही. ज्या दिवशी येईल त्या दिवशी निश्चितपणे सन्माननीय राजसाहेब ठाकरे योग्य तो निर्णय त्याच्यावर घेतील. आमचे नेते एका सुरात बोलत आहेत. आमचे पक्षप्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलत आहेत की आम्ही सकारात्मक आहोत. याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही. आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडलेली.
आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला, एवढंच मला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काय समजून घ्यायचं आहे ते या दोन नेत्यांकडूनच रितसर कळवण्यात येते की असा निरोपी आदित्य साहेब पण बोलले ना, त्याच्यामुळे आता आदित्य साहेब बोलल्यानंतर किंवा स्वतः राजसाहेब उद्धव साहेब बोलल्यानंतर मला असं वाटतं बोलले असतील संदीप देशपांडे पण. तर ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक चर्चा व्हावी असं सगळ्या शिवसैनिकाची, मला वाटतं मनसैनिकाची सुद्धा इच्छा असेल. उद्धव जी और राज जी साथ में एक फैमिली के में आत आए और महाराष्ट्र की सेवा में पूरी ताकत से अगर दोनों जुट जाए तो महाराष्ट्र के लिए बहुत ही अच्छा होगा. ना आता हे दोन भावांचं चाललेलं आहे, त्यांची काय भूमिका ठरते आहे ही आज काही यावर भाकीत करणं उचित होणार नाही. परंतु मुंबईतील अनेकांचं मत आहे की यावर निर्णय जो घेताना उद्धवजी आणि राजजी एकत्र येतात का की येणार नाहीत, हा निर्णय झाल्यावरच आपण पुढे जाऊ. कोणी कुणाला फोन करत नाही. हे त्यांनी जे आव्हान केलं ना ते सपाला केलेलं आहे, ते एमआयएमला केलेलं आहे. त्यांना हे यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुम्ही उगाच तरी गैरसमज पसरवताय. ते दोघं बंधू एकत्र येणार नाही. जे मांडणी त्यांना करायची ना, तर हिंदुत्ववाले जे काही पक्के विचार घेऊन चाललेत ना, त्यांना ही वेगळ्या पद्धतीची मांडणी करायची आणि त्याचे सुतोवाच त्यांनी केलेलं आहे. आणि आज जर पाहिलं तर त्यांच्याच पेपरमध्ये हेही आलेलं आहे की सपा त्यांच्याबरोबर सपा पण काय एमआयएम त्यांच्याबरोबर बोलणी करायला तयार आहेत.